वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकरिता ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। जिल्हाभरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। इतर राज्यांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना मासिक मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आज मोठ्या संख्येवर रस्त्यावर उतरलेत। विविध प्रलंबित मागण्यांकरिता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। हातात फलक आणि घोषणाबाजी करत ज्येष्ठ नागरिकांनी शासनाचे लक्ष आपल्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला। ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। विशेषतः इतर काही राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मानधनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांना नियमित मानधन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली। हे आमचे निवेदन पदयात्रा आहे, फेरी आहे। आम्ही शासनाच्या विरोधात नाही। अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आम्ही शासनापुढे ठेवत आलेलो आहोत, पण शासन आमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहावं, ज्या संवेदनशीलतेनं पाहावं ते पाहत नाही। आणि म्हणून आजच्या या 144 कलम लागू असताना सुद्धा आम्ही ते कलम तंतोतंत पालन करून हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही निवेदन फेरी काढलेली आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही निवेदन फेरी झालेली आहे। हजारो लोक आलेले आहेत। हे सगळे लोक जे आहेत ते गरीब, विस्थापित, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, याच्यामध्ये अर्ध्याच्यापेक्षा जास्त विधवा माता आहेत। आमचं शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्हाला तुम्ही श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा कुठलेही उद्योगपती 100 वर्षाने 125 वर्ष जरी जगलो तरी आम्हाला ज्येष्ठ म्हणून काही देऊ नका, पण या गरीब गरजवंताला द्या, ह्या विस्थापितांना द्या, ह्या विधवा मातांना द्या। हे तुमच्या आईवडिलासारखे आहेत। खरी गरज यांना आहे। आणि इतर आपल्या शेजारी राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, सगळ्या ह्या राज्यामध्ये हे मानधन चालू असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर आम्ही शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी आमचे मुद्दे ओळखून घ्यावेत। आम्हाला दुसरं तिसरं काही नको। आमचं वय वर्ष 60 वर्षच ग्राह्य धरावं। आम्हाला आमचे तुम्ही जे शासनाने पारित केलेले कायदे आहेत, 2007चा कायदा, 2010चे नियम, 2013चा कायदा आणि धोरण, हे शासनाने तंतोतंत पाळावं। आम्हाला दुसरं तिसरं काही नको। इतर राज्याप्रमाणे आम्हालाही काहीतरी मानधन दिलं पाहिजे। ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।